भारतात हा डायलॉग खूप चालतो की वेस्टर्न कल्चरने पूर्ण देश बर्बाद करून ठेवलाय. आणि हे लोक एकदम खरं बोलतात. चला तुम्हाला वेस्टर्न कल्चर दाखवतो. एकतर हे लोक जेंडर रिव्हील करून पार्टी करतात की मुलगी होणार आहे, आणि हे लोक मुलींना मारत सुद्धा नाही. त्यामुळे या देशांमध्ये इतक्या मुली झाल्या की या देशांमध्ये फिमेल पॉप्युलेशन मेल पॉप्युलेशन पेक्षा जास्त झालंय. हे लोक मुलांना आणि मुलींना सारखंच वाढवतायत. आणि विशेष म्हणजे मुलांना सुद्धा घर सांभाळायला शिकवतायत. यांना माहितच नाही की पती परमेश्वर असतो आणि परमेश्वराकडून काम करून घेतलं जात नाही. लग्नात हुंडा घेत नाही. आणि यांना माहितच नाही की हुंडा पण घ्यायचा असतो. हुंडा घेतला तरी यांचीच मुलगी वापरणार आहे ना. आणि हुंडा सोडा, हे लोक गिफ्ट पण घेत नाहीत. यांच्या सुना घरात हुंडा गिफ्ट काहीच आणत नाहीत, तरी यांना जिवंत सोडले. आणि सोबत हे पण म्हणताय की महिलांची रिस्पेक्ट करा. आता काय बोलणार. असं नाही की आपल्या मुलांना घर चालवणं, ऍडजस्ट करणं, नाते टिकवणं हे शिकवत आहेत. हे तर आपल्या मुलांचे डिवोर्स करत आहेत. आता यांना कोण सांगणार की थोडं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ट्रॉमा थोडं ऍडजस्ट करावं लागतं. आणि पहा, हे कसं कल्चर आहे जिथं हे आपल्या मुलांना स्वतःचे डिसिजन स्वतः घ्यायला सांगतायत. आपली मनमानी, आपले निर्णय हे संस्कार आहेत असं बोलून त्यांच्यावर थोपतच नाहीत की पुढे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये काय करायचंय, कुणाशी लग्न करायचंय, किती मुलं जन्माला घालायची, हे पण त्यांच्यावर थोपत नाहीत. आणि जर यांच्या मुलांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेतले तर त्यांना बेशरम म्हणण्याऐवजी हे ओपिनियटेड म्हणतात. आणि यांचा समाजांना काही बोलतच नाही. कसला मुका आणि बहिरा समाज यांचा. इथं कोणीच कोणाच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करत नाही. आणि नातेवाईक सुद्धा कोणाला काही बोलत नाहीत. कोणाच्या बायकोने कोणाचं डोकं कोडलं, कोण कोणाला काय बोललं, तुमच्या मुलांनी काय केलं, हे कोणीच काहीच बोलत नाही. कोणाची सून उशिरा झोपेतून उठली, कोणाच्या सुनेने काय घातलंय, कोणी काय केलंय, हे कोणी काही बोलतच नाहीत. अशा कशा प्रकारच्या बायका आहेत त्यांच्या. वेड्या लोकांची चेष्टा करायची सोडून ही त्यांच्यावर उपचार करत बसलेत आणि त्यांना डॉक्टरकडे घेऊन जात आहेत. तुम्हीच सांगा मित्रांनो, वेड्यांवर कोण पैसे खर्च करतं. काय माहिती काय काय बोलत राहतात. लॉजिकल, प्रॅक्टिकल, इक्वालिटी असं काही बोलत राहतात. अरे आमच्याकडून शिका काहीतरी.